तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक कॉमेडी व्हिडिओ बनवली, ते पण एक गाव 13 वेब सिरीजमधून. चला तुम्ही एन्जॉय करा बघून. म्हणून त्याची मदत केली नाही काय? पोस्टमनच नव्हतं, गावातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्वाचा आहे म्हणून मदत केली आपण. असं आहे. हा बाळासाहेब नमस्कार. बाळासाहेब, तुमचं नाव बरं आहे लक्षात राहिले. माझं नाव विसरव की काय ना मा इकडंच काय ते राहू दे, पण शिवणा नाही तर काय करायला लागले ते? आहे का? काय काय काम काय तुझं बोल. काम म्हणजे तुम्हाला माहित नाही, पोस्टमन आजार आहे. आणि बाळासाहेब तुम्ही गावातला जबाबदार माणूस आहे, तुम्हाला माहिती पाहिजे ना मा. मला सगळं माहिती आहे. काय घेऊन आला हातात? काय म्हणजे? अहो पोस्टमन 3 दिवसापूर्वी एक कागद माझ्या हातात दिली ती, काय मला काय कळना. हे बघा तुम्ही. ना मा, पोस्टमन कागद दिली ती म्हटलं महत्वाची कागद असणार का नाही? नीट ठेवायची रे. काय बरं ना ना, हा, अरे ही तर तुझ्या नावाचं मोजणीची नोटीस आहे की. मोजणीची नोटीस? हो. आणि कोणी मागवले मोजणी? ही मोजणी बघ बहिणानं मागवली. बळीनानानं? होय. व्हायला बळीनानानं वरच्या माळाचा काय घोळ केला काय हो? तारीख कधी आहे मोजणीची? कधी? आजची आहे. हे ही तर बाकीची कागद. जा वाट जा. जावडचा म्हणजे या हनुमंतरावांना काय काम नाही आणि तुम्हाला बी काम नाही. मला पत्रिका वाटत जातो मी. हा अरे जा की वाटता मग. जातो की मी. ना ना, ही नोटीस ठेवतो यापाशी. आणि ती मोजणीवाला साहेब आला ना मला फोन कर, मी तिथे येतो. अहो बाळासाहेब कशाला? बैल तर आपलं 10 गुंठ तिथं राहणार. मोजणीवाला आल्यावर बघतो की मी काय होते ती. हा बरोबर चालतंय. जाऊ का मी? होय. अहो दीपाली, तुम्ही इकडे कसं काय? अहो हे नोटीस आलंय नोटीस? जमिनीच्या मोजणीचं. हा दीपाली, त्या गाठात ना गुलाबरावचं नाव आहे म्हणून ती नोटीस आल्या. पण दीपाली, ही नोटीस घेऊन तुम्ही इकडे कसं काय? अहो सकाळपासून काका आमचे दारू पिऊन पडलेत. आता इथं कोण जाणार मोजणीला? दीपाली, ताणा ना त्याच गाठात नाव आहे, त्याला लक्ष ठेवा सांगतो मी. चालतंय, पण आपलं माणूस तिथं नसेल तर काय होणार नाही ना? दीपाली, काय होत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे की. बरं चालतंय. हां पण दीपाली, मोजणी सभा यायला ना लय उशीर लागतो. तोपर्यंत गुलाबराव सुद्धा आली तर तिथं पाठवून द्या. बरं बरं ठीक आहे. या येते. अजून 1000 रुपये लागते ते टेबला खाल्लं द्यायला लागते ते. आजकाल टेबलावर वजन ठेवल्याशिवाय सरकारी कामं होत नाही ती साहेब हालत कशी रे कोणाला हिच्या डोक्यात येईना. अगं ऐकायचं का ना तुला? पैशाचा विषय म्हटल्यावर नाही ऐका येणार. हाय का गेली झटक्यानं? अगं तुला काय सांगतोय मी? अगं हिथनं तिथनं जर काकरीवर जमीन गेली तर एवढ्या सगळ्या क्षेत्रातली गुंठा 2 गुंठा जमीन जाईल. आणि आज 2 लाख रुपये गुंठ्यात जर चालू आहे, 4 लाखाला काचू बसल. जाऊ दे, मी आता काही खंडून घेतलंय मी. ते बया करतोय तीच बरं आहे. मी तुझ्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो हेच माझं चुकलंय. त्या बयावाने बाहेर काहीतरी अलमाड करायला पाहिजे होतं. हेच माझं चुकलंय ग. जातो आता 4000 रुपये आहे ती जाऊन कर तू जलसाला आयुष होऊ दे आता जीवाची चैनी. जलसा आहे राती एवढ्या राती असं सडन जायचं नाय मोडूनी संग हा प्रीतीचा.
तुला सोडून जायचं नाही लगा अर्धा गेली तिथं अर्धा अंग आहे माझं ती तिला सोडून जायची मला उठकाळा आली जीव नुसता नका जाणून ठेवलाय माझा तिला तुला धरून काय करते तुम्हीच म्हणला की आता जलसा म्हणून जरा गाणे म्हणलं. तू काय माझा सासरा का जावाय तुला घेऊन जाऊ दे जलसा माझं मी एकटा जाणार आहे बस काय नाही तू इकडे येड्या का म्हणजे हे बघा हे आणली ती कागद कशाची कागद आहेत मला पण माहित नाही बघा ही कशाची कागद आहे ती. तुझी कागद बघायचं मला काय मी कागदाचा काय कायदे पंडित आहे रे तुझं तू बघत जा मला नाही तेवढ्याचा उद्योग. पवनराव ही कागदात तुमचं नाव आहे नाव म्हणून घेऊन आली आणि तुम्ही माझ्यावर ओरडता जातोच मी माझं नाव हा. आणि माझ्या नावाचा कागद तुझ्याकडे कसा बघा कडे ही तर सरकारी मोजणीचं अति तातडीचं नोटीस आहे कोणी मागवल्या मोजणी बघा ना आईला शात पडाक पडणार बांधासाठी रडणारी ही अवलाद आणि ह्यानं मोजणी अति तातडीची मागवल्या गेलं पाहिजे हे कागद तुझ्याकडे कसा आला सांग. अहो पोस्टमन ही जबाबदारी माझ्यावर 3 दिवसापूर्वीच सोपवल्या माहिती आहे का तुम्हाला. 3 दिवसापूर्वी तुला नोटीस दिले पोस्टमननं आणि तू आज मोजणी आहे आजच्या तारखेचं अति तातडीचं नोटीस तू आता द्यायला लागलायस तुला अक्कल आहे का. 3 दिवसापूर्वी कोण म्हणलं त्यानं आत्ता सकाळी दिली सकाळी. हा बर असू दे गेलं पाहिजे आता ना आणि तू पण तुझा आवरून यायचं जा तुझ्या बी गटात ते नाव आहे 10 गुंठ जमीन आहे लगीन करायचं म्हणून ठेवलेस मिळेल मोजून. हो हाय की माझी जागा पण एकरभर काय तर आहे ना. एका कान पडच कानात सोबत ठेवलं करेल एक करभर लागात बघितलं तर 10 गुंठ ते बी ठेवलेस लगीन या होयाचं म्हणून जाऊ आवरून. हो मला जागा ऐकून लग्न करायचं आहे नवरा बनायचं आहे मला. असा जातो आणि असा येतो. काय नादाय चाललायस मी त्याला गाडवाई होती कोणाची नोटीस आहे ती. मोजणीच्या टायमाला भांडणं होते असं ऐकलंय मी. होय होते ते की अगं पण मी जाम तयारीने आलो या आलायचा ना तो आताच हुलकावणी देतोय बघा. येऊ दे की त्याला असा घोळ असणार आहे तुला आनंदाचं वाटेल ते बघून. पाहिलंच राव. हे बघ, त्यातनं बी तो मला जर नाही तापला नाही तर तू मध्ये ये नाही म्हणजे बायका माणसानी लय तसे काही करत नाही ते म्हणून म्हणतोय मी. बरं मी आहे म्हणा पण तुम्ही बी जरा सावध राहा. मी काय म्हणते जरा त्या घबरायला काय बोलला होता ना तुम्ही. घाबऱ्याला होय बोललो होतो की त्याला बोलवा ऐकत. ए घाबऱ्या इकडे काय बहिणा इकडे सांग की मी तुला काय सांगितलंय ते सांग की. अहो बहिणा ना तुम्ही मला 2000 रुपये दिले ते 2000 आणि बबनरावच्या जागेत 10 फूट जागा चारायच्या 10 फूट. घाबऱ्या एवढं सगळं झालं का नाही घरी नेऊन मटण खायला घालते सुक्क चालते पण एवढं काम झालं पाहिजे बरं का. होय करणार क्या विश्वास नाही का. इकडे लट्टा झाला बरं गावचा काय रे कानात कुच करायला लागलाय हा तिरायच काय तू तिरायच का लागा म्हणते कोण उदार नसतो आमचं जे कोण आम्हाला द्यायला लागलाय. किती रुपये दिलेत त्यानं तुला 2000 2500 3000 2000 दिले ते 2000 दिले बरं ही मी तुला 4000 रुपये देतो. काय सांगितले त्यानं तुला 2000 रुपये देऊन. त्यांनी सांगितले मला 10 फूट जागा तुमच्या चारायच्या ते तुला आता 4000 दिले ते 4000 घ्यायचं पण 10 फूट माझ्यात नाही 10 फूट त्याच्यात सरायचं. हे घाबऱ्या इकडे काय काळं बेरे केलं नको. नाही ते म्हणत होतं ते मोजणीवाला कधी येते ते फोन लाव असं म्हणतो. अरे मोजणीवाल्याला फोन लाव म्हणजे आता येते मोजतेल घ्या इथं. येतेले मस्तेले मला माहिती आहे की पण उन्हाचा रग झालाय 12 वाजून गेलं ऑफिसची वेळ 10 साहेब अजून 2 तास झालं लेट झाले ते आणि तुझं काय रे टिम शात पडक पाडले लगा आणि बांधासाठी रडतोयस रोज लगा बघितलं तर दर वर्षाला फुट इकडे सरतोस वे तुझा इथं याचा नंबर तोंड सारायचा संबंधच येतो कसा रे. साहेब लोक इथे येणार आहेत म्हणजे मी नको काय बघता माणूस म्हणून. त्याचं झालंय असं आबाजी गाडी बाबाजी बैल हानतोय सख्या आणि बोंबाल ते तुक्या. तुम्ही मागं पडायला लागलाय जरा बोला जरा. मी कुठं मागं पडतो या तुम्ही जरा बोल की तुझं त्याला दप्तीने दिला तुला. बाबनराव नोटीस सगळ्याला आली सगळेजण ह्याच कामासाठी उभारल्यात. लय तना करू नका वाढीचार वाढवू नका लय पुढे चालली शे वा मागा. मग तू तुझ्या गटापुरतं बोल तुझ्या गटात येऊन ह्याला बोलायचा काही संबंध नाही त्याला सांग तुझ्या गटात जायला. अरे बाबन्या सगळ्या गटाची मोजणी आहे आणि ही मोजणी मी मागवली मग मी इथं असणारच की. आम्ही आमच्या हातीत आहे तुम्ही तुमच्या हातीत उभं राहायचं इकडे यायचं नाही.
तो मला हात हुकूम सांगू नकोस. तुम्ही माझ्या हात देत माझ्या नंबर दोंड्यापाशी उभा आहे. तुलाही मला शिकवू नकोस. अय ते हात इकडे आलाय तिकडे व्हायचं. काय काढणार आहेस का हात? तानाजी कोणाला कशाला आणली सर? नाही म्हणजे शिरडू पण नाही काय झाडाच्या फांद्या बिजा कचलायच्या त्या काय? बळे नाना तुमचं काय चाललंय ते मला कळलंय सगळं. झाडाच्या फांद्या नाही, वेळ आली तरी एखाद वेळी माणूसच कचलायचा आहे. ए माझ्याकडे काय बघतोस रे? हा मी काय तुझं गोडं मारलंय? काय माणसं मारायचं तो काय परमिट काढले? नरवीर लागून गेलास काय? तू मोजणीवाल्या साहेबासंग नुसता माझ्या बांधाला येऊन बघ की, तुला नरवीर लायसन दाखवतो कसलं असतंय ते. बर ओ तानाजी नाना तुम्ही काय असेल ना ते तुमच्या हातात जाऊन बोला. तुमच्या 10 गुंठ्यात जाऊन बोला. हे आमच्या हात आहे. आमच्या हातात आम्हीच बोलणार. ए ही भाषा कोणाला वापरायची कळतंय का? हे कपल की मला वापरायची नाही. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच कॉमेडी व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील. धन्यवाद.